लास्ट लेक्चरला आपण जो आयडल एफिशियन्सी हा जो पॉइंट आहे, आयडल एफिशियन्सी हा जो पॉइंट आहे तो पॉइंट आपण लास्ट लेक्चरला बघितला होता. मग ओएस टायमर रिझोल्युशन असेल किंवा डीप सी स्टेट रेसिडेन्सी असेल, बॅकग्राऊंड ॲक्टिव्हिटीज असतील, या कन्सेप्ट काय असतात हे आपण लास्ट लेक्चरला बघितलेलं होतं. ओके, सो आजच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे, जो नेक्स्ट आपला पॉईंट आहे दॅट इज इव्हॅल्युएटिंग अँड मेजरिंग सॉफ्टवेअर इम्पॅक्ट टू प्लॅटफॉर्म पॉवर. ओके, जो आपला प्लॅटफॉर्म पॉवर असतो किंवा पॉवर ही जी काही कन्सेप्ट आहे किंवा ही जे काही प्रकार तुम्ही बोलू शकता, तर या प्लॅटफॉर्मला सॉफ्टवेअरचा इम्पॅक्ट काय होतो या प्लॅटफॉर्मवर. ओके, मग त्याचं इव्हॅल्युएशन आणि त्याचं मेजरमेंट याच्या रिलेटेड किंवा त्याचे इव्हॅल्युएशन केल्यामुळे किंवा मेजरमेंट केल्यामुळे ज्या पॉवरवर किंवा सॉफ्टवेअरचा जो इम्पॅक्ट होतो तो या क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं आहे. किंवा असे टूल्स कोणते कोणते आहेत सॉफ्टवेअरचे जे टूल्स इम्पॅक्ट करतात तुमच्या पॉवरवर. ओके, तर अशा कन्सेप्ट त्यांनी सांगितल्यात की काय आहेत ते बघा. त्यांनी काय दिले, व्हेरियस टूल्स आर यूज्ड टू गेट एस्टिमेट ऑफ पॉवर कन्झ्युम्ड बाय मोबाईल प्लॅटफॉर्म. व्हेरियस टूल्स, तुमच्याकडे खूप सारे असे टूल्स आहेत ज्यांचा यूज करून तुम्ही मोबाईल फोन किंवा दुसरा कुठला डिव्हाइसेस आहे ते डिव्हाइस किती पॉवर कन्झ्युम करतात हे त्यांनी मेजर करू शकता. त्यातला फर्स्ट टूल आहे दॅट इज DAQ टूल्स. ओके, DAQ टूलचा फुल फॉर्म काय, डेटा ॲक्विजिशन टूल. ओके, सो त्याने काय कन्सेप्ट नाही दिले बघा, डेटा ॲक्विजिशन टूल दॅट इज DAQ टूल logs granular power measurement for hardware components. ओके, मग हार्डवेअर कंपोनंट्सनी किती पॉवर कन्झ्युम केले हे मेजर करण्यासाठी DAQ टूल्स दॅट इज डेटा ॲक्विजिशन टूलचा यूज केला जातो. ओके, द फ्लूक नेट DAQ बिलॉंग्स टू द फॅमिली ऑफ DAQ टूल्स. ओके, हे जे सॉफ्टवेअर आहे दॅट इज फ्लूक नेट DAQ, हे काय त्याने सॉफ्टवेअरचं नाव दिले. ते सॉफ्टवेअरचं नाव किंवा हा जो प्रकार आहे किंवा हा सॉफ्टवेअरचा जो टाईप आहे तो कशामध्ये येतो, DAQ टूल्समध्ये येतो. ओके, देन अँड इट मेजर्स पॉवर कन्झम्पशन वाईल रनिंग डिफरंट ॲप्लिकेशन्स ऑन सिस्टम. ज्यावेळेस तुमच्या सिस्टमवर डिफरंट ॲप्लिकेशन्स एकाच वेळी चालू असतात त्यावेळेस तुमचं पॉवर कन्झम्पशन किती होतंय हे मेजर करण्याचं काम कुठला ॲप करतो, फ्लूक नेट DAQ हा जो काय सॉफ्टवेअर आहे तो हे काम करतो. ओके, तर नेट DAQ मॉड्यूल्स आर कनेक्टेड टू द टार्गेट मशीन विया क्रॉसओव्हर नेटवर्क केबल. नेटवर्क केबलचा यूज करून काय असतं, जे DAQ मॉड्यूल्स असतात किंवा नेट DAQ मध्ये जे मॉड्यूल्स असतात ते तुमच्या टार्गेट मशीनला म्हणजे मेन सिस्टमला कनेक्ट केले जातात केबलचा यूज करून, जेणेकरून पॉवर कन्झम्पशन त्यांना ओळखता येईल. ओके, किंवा ते पॉवर कन्झम्पशन काउंट करू शकते किती पॉवर कन्झम्पशन होत आहे. The target machine has sense registers on motherboard. ओके, टार्गेट मशीनमध्ये काय करतात, सेन्स करण्यासाठी रजिस्टर फिक्स केले जातात. कशामध्ये, तर त्याच्या मदरबोर्डमध्ये रजिस्टर्स फिक्स केले जातात. ओके, नेट DAQ मेजर्स करंट अँड व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस सेन्स रजिस्टर्स. त्या सेन्स रजिस्टर्समध्ये व्होल्टेज ड्रॉप किती होतोय किंवा करंट ड्रॉप किती होतोय, तर ही व्हॅल्यू काउंट कोणी करतं किंवा हे मेजरमेंट कोण करतं, नेट DAQ जे ॲक्विजिशन टूल आहे ते टूल करतं. ओके, नेट DAQ लॉगर सॉफ्टवेअर कलेक्ट्स मेजर करंट अँड व्होल्टेज टू द कॅल्क्युलेट एव्हरेज पॉवर. ओके, काय करतं नेट DAQ हे जो लॉगर सॉफ्टवेअर आहे तो काय करतं, करंटच्या व्हॅल्यूला आणि व्होल्टेजच्या व्हॅल्यूला कॅल्क्युलेट करण्याचं काम करतं आणि याच्यावरून करंट आणि व्होल्टेजच्या व्हॅल्यूवरून तुम्ही काय करता, ॲव्हरेज पॉवर कॅल्क्युलेट करू शकता. ओके, मग अगोदरच्या पॉईंटमध्ये पण त्यांनी तेच सांगितलंय की नेट DAQ काय करतं, करंटमध्ये आणि व्होल्टेजमध्ये किती ड्रॉप होतोय. ओके, त्या रजिस्टरच्या अक्रॉस करंट आणि व्होल्टेजचा ड्रॉप काय आहे ते सेन्स करण्याचं काम करतं किंवा ते कॅल्क्युलेट मेजर करण्याचं काम करतं आणि तीच व्हॅल्यू काय करतं, ॲव्हरेज पॉवर कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज केली जाते. ओके, दिस सिस्टम कनेक्ट्स डायरेक्टली इनटू एक्झिस्टिंग नेटवर्क
सेव्हिंग कॉस्ट ऑफ न्यू नेटवर्क सेटअप. ओके, ही सिस्टम काय असते, तुमच्याकडे जी एक्झिस्टिंग सिस्टम असते त्या सिस्टमला तुम्ही डायरेक्टली कनेक्ट करू शकता. यासाठी नवीन कुठली सिस्टम तुम्हाला इन्स्टॉल करावी लागत नाही. ओके, म्हणजेच काय, ही जी टेक्निक आहे, DAK टूल आहे, ते कसं असतं, खूप इफिशियंट ॲज वेल ॲज कॉस्ट सेव्हिंग प्रोसेस आहे किंवा कॉस्ट सेव्हिंग टेक्निक आहे, ज्याच्यानं तुम्ही तुमचं पॉवर कन्झम्पशन ओळखू शकता. तुमच्या एक्झिस्टिंग सिस्टममध्ये तुम्ही काय करू शकता, जी सिस्टम तुमच्याकडे एक्झिस्ट करते त्या सिस्टममध्ये डायरेक्टली ही इन्स्टॉल करू शकता. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा काय त्याच्यातला, सॉफ्टवेअर टूल्स. ओके, द सॉफ्टवेअर टूल्स टू क्रिएट एनर्जी इफिशियंट ॲप्स अँड प्लॅटफॉर्म आर ॲज फॉलोज. ओके, तुम्हाला जर एनर्जी इफिशियंट ॲप्लिकेशन्स किंवा प्लॅटफॉर्म क्रिएट करायचे असतील तर कोणते कोणते सॉफ्टवेअर टूल यूज करायला लागतात, तर ते सॉफ्टवेअर टूल त्यांनी इथे मेन्शन केलेले आहेत. ते कोणते कोणते सॉफ्टवेअर टूल्स आहेत बघा. पॉवर इन्फॉर्मर पहिला सॉफ्टवेअर टूल आहे, पॉवर इन्फॉर्मर. ओके, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, इट इज डेव्हलप बाय इंटेल कॉर्पोरेशन. ओके, टू प्रोव्हाइड बेसिक स्टॅटिस्टिक्स ऑफ पॉवर कन्झम्पशन बाय सिस्टम. तुमची सिस्टम किती पॉवर कन्झम्पशन होते त्याचे जे बेसिक स्टॅटिस्टिक्स प्रोव्हाइड करण्याचं काम असतं. ओके, ते पॉवर इन्फॉर्मर करतं. आणि हे पॉवर इन्फॉर्मर हे जे का सॉफ्टवेअर आहे किंवा हे जे टूल आहे ते कोणी क्रिएट केलं आहे, तर जी इंटेल ही जी काही कंपनी आहे त्या कंपनीनं हे पॉवर इन्फॉर्मर नावाचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे. ओके, इट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट डिस्क अँड फाईल इनपुट आउटपुट, बॅटरी अँड पॉवर स्टेटस, पर्सेंटेज टाईम अँड ॲव्हरेज रेसिडेन्सी. काय करतं, जो पॉवर इन्फॉर्मर आहे तो तुमच्या डिस्कमधला डिस्कबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचं काम किंवा फाईलचे इनपुट आउटपुटबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचं काम, तर तुमची बॅटरीचं स्टेटस काय आहे, बॅटरीचं पर्सेंटेज काय आहे किंवा टाईमचं पर्सेंटेज काय आहे. ओके, तुमची एव्हरेज रेसिडेन्सी काय आहे, म्हणजे C1 C2 C3 काय आहे त्यांचं स्टेटस, या गोष्टीचं जे इनपुट देण्याचं काम असतं ते पॉवर इन्फॉर्मर करत असतं. ओके, सेकंड पॉईंटमध्ये त्याने काय दिलं बघा, त्यातला पहिला पॉईंट होता तो पॉवर इन्फॉर्मर सॉफ्टवेअर होतं. सेकंड होतं विंडोज 7 पॉवर CFG, हे एक सॉफ्टवेअर आहे. ओके, जे तुमच्या सिस्टममध्ये स्टॅटिस्टिकली पॉवर कन्झम्पशन किती होतं हे दाखवतं. ओके, विंडोज 7 युजेस पॉवर CFG पॉवर कन्फिगरेशन. ओके, पॉवर कन्फिगरेशन हे जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यासाठी यूज केलं जातं, युटिलिटी फॉर मॅनेजिंग पॉवर ऑप्शन्स फॉर कमांड लाईन. ओके, तुम्ही कमांड लाईन थ्रू समजा तुम्हाला पॉवर युटिलाइज करायची असेल त्याच्यासाठी काय करतं, विंडोज 7 काय करतं, पॉवर कन्फिगरेशन नावाच्या सिस्टमचा यूज करतं किंवा सॉफ्टवेअरचा यूज करतं. ओके, सो नेक्स्ट त्यातला पॉईंट बघा काय आहे, इट रिपोर्ट्स प्रॉब्लेम रिगार्डिंग सिस्टम्स एनर्जी कन्झम्पशन ओव्हर अ 60 पिरियड. ओके, ते काय करतं, जो पॉवर कन्फिगरेशन हे जे सॉफ्टवेअर टूल असतं ते काय करतं, तुमचे जे एनर्जी कन्झम्पशनच्या रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत, ओके, एका मिनिटामध्ये ते काय करतं, रेकग्नाईज करण्याचं काम करतं किंवा प्रत्येक मिनिटाला तुमच्या एनर्जी कन्झम्पशन किंवा एनर्जी सेव्हिंग कशी होते आणि मग त्याच्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येत आहेत ह्याचे रिपोर्ट किंवा हे रिपोर्ट करण्याचं काम कोण करतं, पॉवर कन्फिगरेशन जो सॉफ्टवेअर असतं ते काम करतं. ओके, नेक्स्ट आहे, नेक्स्ट पॉईंटमध्ये काय दिलं बघा, सम ऑफ प्रॉब्लेम्स रिपोर्टेड बाय पॉवर कन्फिगरेशन आर ॲज फॉलोज. कोणते कोणते प्रॉब्लेम्स असे आहेत जे पॉवर कन्फिगरेशनचे सॉफ्टवेअर टूल आहे ते रेकग्नाईज करतं किंवा रिपोर्ट करतं 60 सेकंडमध्ये किंवा 1 मिनिटामध्ये किंवा पर मिनिटला जे प्रॉब्लेम्स येतात तुम्हाला ते प्रॉब्लेम्स कोण डिनोट करतं किंवा कोण रेकग्नाईज करतं आणि ते रिपोर्ट कसे केले जातात आणि ते प्रॉब्लेम्स कोणते असतात हे त्यांनी तिथे मेन्शन केलं आहे. कोणत्या प्रॉब्लेम्स असतात बघा, पॉवर पॉलिसी सेटिंग सच एज आयडल टाइमआउट्स, वायरलेस पॉवर सेव्ह मोड. ओके, मग तुमच्या आयडल टाइमआउट असू दे, तुमचे वायरलेस पॉवर सेव्हर मोडमध्ये असू देत, त्याच्या रिलेटेड जे पॉवर कन्झम्पशन आहे किंवा आयडल टाइमआउट कधी होतो त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देण्याचं काम काय करतं, हे सॉफ्टवेअर करत असतं. ॲज वेल एज तुमची बॅटरी कॅपॅसिटी किती आहे, बॅटरी कॅपॅसिटी किती वेळानंतर तुम्हाला चार्ज करावी लागेल. ओके, तर ह्याच्या रिलेटेड किंवा ह्याच्यात जर प्रॉब्लेम असेल तर तेही रिपोर्ट करण्याचं काम हे सॉफ्टवेअर करत असतं, पॉवर कन्फिगरेशन. ओके,
मग तुमची पावरच्या रिलेटेड जे रिक्वेस्ट असतात, लाईक तुमची स्लीप असेल, डिस्प्ले मोड असेल, हे सगळं जे मोड्स आहेत किंवा यांना मॅनेज करण्याचं काम, यांच्याबद्दल रिपोर्ट देण्याचं काम कोण करत असतं? पॉवर कॉन्फिगरेशन सिस्टम किंवा सॉफ्टवेअर जो काय असतो तो करत असतो. त्याच्यानंतर तुमच्या प्लॅटफॉर्मच्या कॅपॅबिलिटीज काय आहेत? ओके, तुमचं डिस्प्ले डिमिंग कॅपॅबिलिटी किती आहे? ॲक्टिव्ह स्टेटला किती पॉवर मॅनेजमेंट केलं जातं? ओके, तुमची स्लीपिंग टाईम किती आहे? याच्याबद्दलचं जे रिपोर्टिंग असतं तेही या सॉफ्टवेअरमध्ये केलं जातं. ओके, नेक्स्ट प्रोसेसर युटिलायझेशन. आता प्रोसेसरला किती पॉवर कन्झ्युम करत आहे, प्रोसेसर कसं काम करत आहे, याच्या रिलेटेड पण रिपोर्टिंगचं जे काम असतं ते प्रत्येक मिनिटला रिपोर्ट करण्याचं काम कोण करत असतं? पॉवर CFG म्हणजे पॉवर कॉन्फिगरेशन जो सॉफ्टवेअर आहे तो करत असतो. ओके, नेक्स्ट त्याने दिला आहे, पहिला पॉईंट घेतला सॉफ्टवेअर टूलमधला पॉवर इन्फॉर्मर, सेकंड होता विंडोज 7 पॉवर कॉन्फिगरेशन, थर्ड आहे एनर्जी चेकर. ओके, हे सगळे सॉफ्टवेअर आहेत. पॉवर इन्फॉर्मर असेल, विंडोज 7 पॉवर कॉन्फिगरेशन म्हणजे पॉवर CFG असेल किंवा एनर्जी चेकर असेल, हे सॉफ्टवेअर्स आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही तुमचं पॉवर कन्झम्पशन किती होतं आहे, ओके, त्याच्याबद्दल जे रिपोर्टिंगचं जे काम असतं ते हे सॉफ्टवेअर करत असतात. नेक्स्ट पॉईंट आहे एनर्जी चेकर. एनर्जी चेकर इज डेव्हलप्ड बाय इंटेल कॉर्पोरेशन. ओके, जे विंडोज 7चा हा जो सॉफ्टवेअर होता तो पण कोणी केलेला? आय थॉट सॉरी, पॉवर इन्फॉर्मर हा जो सॉफ्टवेअर होता तो पण सॉफ्टवेअर कोणी बनवला होता? इंटेलने बनवला होता. आता जो एनर्जी चेकर आहे हा पण सॉफ्टवेअर कोणी डेव्हलप केला आहे? इंटेल कॉर्पोरेशन जे काय आहे त्याने डेव्हलप केलेला आहे. ओके, इट हेल्प्स टू मेजर सॉफ्टवेअर एनर्जी इफिशियन्सी अँड टू डेव्हलप एनर्जी अवेअर सॉफ्टवेअर. ओके, म्हणजेच काय, तुमच्या ज्या सॉफ्टवेअरची जी एनर्जी इफिशियन्सी आहे ते मेजर करण्याचं काम किंवा ती एनर्जी इफिशियन्सी कशी वाढवता येईल, त्याच्यामध्ये कशी डेव्हलपमेंट करता येईल, याच्या रिलेटेड जे काय मेजरमेंटची जी कामं असतात ते एनर्जी चेकर जो सॉफ्टवेअर आहे तो करत असतो. ओके, एनर्जी चेकर कन्सिस्ट ऑफ फंक्शन्स दॅट इम्पोर्ट्स अँड एक्सपोर्ट्स काउंटर. तुमचे जे काउंटर्स आहेत त्यांना एक्सपोर्ट करण्याचं काम किंवा इम्पोर्ट करण्याचं काम एनर्जी चेकर सॉफ्टवेअर करत असतं. ओके, काउंटर स्टोअर्स, काउंटर म्हणजे काय असतं बघा, अ काउंटर स्टोअर्स नंबर ऑफ टाइम्स अ पर्टिक्युलर इव्हेंट हॅज बीन ऑकर्ड. म्हणजे एक इव्हेंट किती वेळा रिपीट झालाय याचे जे स्टोरेज असतं किंवा याच्या रिलेटेड जो डेटा असतो स्टोअर करण्याचं काम काउंटर करत असतो. ओके, नेक्स्ट पॉईंट मध्ये त्याने काय दिलंय बघा, एनर्जी चेकर टूल हेल्प managers and application developers to match this function containing counters to amount of energy consumed. ओके, एक कुठेतरी स्पेसिफिक टास्क किती वेळा रिपीट झालंय, मग त्याच्यावरून काय केलं जातं की एक स्पेसिफिक टास्क कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो आणि किती पॉवर कन्झम्पशन लागते, मग त्याच्यावरूनच जितक्या वेळा रिपीटेड टास्क ते परफॉर्म केलंय मग त्याच्यावरून त्याचं पॉवर कन्झम्पशन मेजर केलं जातं. ओके, मग ते कशा थ्रू केलं जातं? एनर्जी चेकर या सॉफ्टवेअर थ्रू किंवा टूल थ्रू चेक केलं जातं. ओके, इट ऑल्सो प्रोव्हाइड्स APIs दॅट इन्क्लूड्स युजफुल वर्क डन बाय अन ॲप्लिकेशन. ओके, हे ॲप्लिकेशन काय करतं? तुम्हाला API प्रोव्हाइड करण्याचं काम करतं जेणेकरून तुम्हाला युजफुल वर्क किती आहे आणि तुम्ही ती युजफुल वर्क किती वेळात डन केलं की किती वेळात कंप्लीट केल्यात ते त्या ॲप्लिकेशन थ्रू तुम्हाला समजू शकेल. ओके, तुमचा नेक्स्ट पॉईंट आहे सस्टेनेबल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंट्रोडक्शन. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे सस्टेनेबल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंट्रोडक्शन. काय सांगितलं आहे बघा त्याच्यामध्ये, अ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल डिवाइड्स सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इन व्हेरियस फेजेस. तुमची जी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटची जी लाईफ सायकल आहे ती सॉफ्टवेअर जी लाईफ सायकल असते ती लाईफ सायकल काय असते, व्हेरियस फेजमध्ये डिवाइड होते. ओके, ती पहिली फेज आहे रिक्वायरमेंट गॅदरिंग, म्हणजे काय तुमचे नीड्स कलेक्ट करता तुम्ही किंवा रिक्वायरमेंट कलेक्शन हा फर्स्ट त्यातला फेज आहे. सेकंड फेजला तुम्ही रिक्वायरमेंट ज्या असतात सॉफ्टवेअरच्या, तर तुम्हाला सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं आहे, मग तुम्ही पहिल्यांदा काय करता, कस्टमरकडून किंवा तुमच्या मार्केटमधून रिक्वायरमेंट काय आहेत मार्केटच्या हे ओळखता. त्याच्यानंतर काय करता, मार्केटचे रिक्वायरमेंट किंवा लोकांना काय गरज आहे, लोकांना कुठल्या फंक्शन्सची गरज आहे, लोकांची रिक्वायरमेंट काय हे ओळखलं जातं. मग त्यांच्या रिक्वायरमेंट कस्टमरच्या रिक्वायरमेंट बघून डिझाईन केलं जातं सॉफ्टवेअरला. मग नेक्स्ट फेज असते डिझाईन.
थर्ड फेजला काय केलं जातं, डिझाईन केलेला जो पेपर वर्क असतं पेपर वर्कला ॲक्च्युअलमध्ये इम्प्लिमेंट केलं जातं, म्हणून थर्ड फेज आहे इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंट करून झालं की ते ॲक्च्युअल जसं डिझाईन केलं होतं, जसं इमॅजिन केलं होतं तसंच वर्क करतंय की नाही ॲक्च्युअल फिजिकल मॉडेल, मग त्याला आपण काय केलं जातं, टेस्टिंग केलं जातं. त्याच्यानंतर डिप्लॉयमेंट फेज असते आणि मेंटेनन्स फेज असते. डिप्लॉयमेंट फेजमध्ये काय केलं जातं, ते ज्यावेळेस टेस्ट करता त्यावेळेस टेस्ट केल्यानंतर जे प्रॉब्लेम्स येतील ते प्रॉब्लेम्स ओव्हरकम करून ते एफिशियंट एनर्जी मॉडेल बनवलं जातं, म्हणजे डिप्लॉयमेंट फेज असते. ओके, किंवा लाईव्ह एन्व्हायरमेंटमध्ये चेकिंग केलं जातं, लाईव्ह कंडिशन्समध्ये चेक केलं जातं आणि त्याला काय केलं जातं, त्याचा मेंटेनन्स केला जातो प्रॉब्लेम ओळखून. ओके, तर सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल जी काय असते या फेजेसमध्ये डिवाइड होते. पहिलं असतं रिक्वायरमेंट कलेक्शन, सेकंड असतं डिझाईन, थर्ड असतं इम्प्लिमेंटेशन, फोर्थ असतं टेस्टिंग, फिफ्थ असतं डिप्लॉयमेंट अँड मेंटेनन्स. ओके, नेक्स्ट पॉईंटमध्ये तिने काय सांगितलं बघा, हावेवर increase in carbon footprint, use of paper, power usages, air conditioning, and other activities carried out in these phases harm the environment directly or indirectly. जे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये ज्या फेजेस आहेत त्याच्यामध्ये काय काय वेळेस काय केलं जातं, किंवा ज्या तुम्हाला फेजेस आहेत त्या फेजेस कंप्लीट करताना किंवा फेजेसमधून ज्यावेळेस एखादं प्रोडक्ट जात असतं त्यावेळेस काय केलं जातं, जास्त पेपरचा यूज केला जातो डिझायनिंग कंडिशनमध्ये. ओके, किंवा टेस्ट करताना कार्बनचा यूज केला जातो, किंवा कार्बन फुटप्रिंटचा यूज केला जातो. त्याच्यावेळेस त्याच्यामुळं टेस्टिंग करताना समजा पॉवर कन्झम्पशन जास्त होतं, मग तुम्ही एखादी मशीन तुमची हीट होत असेल किंवा एखादं डिझाईन हीट होत असेल मग तुम्ही एअर कंडिशनिंगचा यूज करता, मग अशा वेळेस काय केलं जातं, पॉवर कन्झम्पशन वाढलं जातं आणि त्याचं डायरेक्टली इम्पॅक्ट किंवा तुमची जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट लाईफ सायकल जी काय आहे तिचा डायरेक्टली इम्पॅक्ट किंवा त्याचे फेजेस जे आहेत त्याच्यातलं जे इम्पॅक्ट त्याचा कशावर होतो, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली एन्व्हायरमेंटवर होत असतो. ओके, मेनी पीसीज रिक्वायर्ड ड्युरिंग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आर कन्सिडर्ड ऑब्सोल्यूट ॲज दे डू नॉट सपोर्ट सॉफ्टवेअर अपग्रेड्स. ओके, काय काय मध्ये काय असतं, तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करू शकत नाही. का करू शकत नाही, कारण काय काय पीसी किंवा मोबाईल फोन किंवा काय काय डिव्हाइस असे असतात की ते काय करतात, सॉफ्टवेअर अपग्रेडला सपोर्ट करत नाही. आता बघा तुमच्याकडे मोबाईलमध्ये ऑपरेटिंग सिस्टम आहे, ती काय करते, सॉफ्टवेअर अपग्रेड असतं त्याला, म्हणजे काय, त्याच्यामध्ये जे बग्स आहेत ते काय केले जातात, क्लिअर केले जातात. कशा थ्रू, सॉफ्टवेअर अपडेट थ्रू क्लिअर केले जातात. ओके, पण काय काय पीसीज किंवा काय काय सॉफ्टवेअर असे असतात की तुम्ही त्याला काय करू शकत नाही, ते जे अपग्रेड्स आहेत त्या अपग्रेड्सना काय करतात, सपोर्ट करत नसतात. ओके, दीज ऑब्सोल्यूट computers are not properly disposed, leading to landfills, polluting air and water. ओके, हे जे ऑब्सोल्यूट कम्प्युटर्स असतात त्याच्यामध्ये जे कम्प्युटर्स अपग्रेडला सपोर्ट करत नाहीत असे ऑब्सोल्यूट कम्प्युटर्स काय असतात, प्रॉपरली डिस्पोज होत नाहीत. कारण आणि ते प्रॉपरली डिस्पोज न झाल्यामुळे ते काय करायला लागतात, तुम्हाला कुठेतरी पुरून ठेवायला लागतात. ओके, त्याचा इम्पॅक्ट काय होतो, ते एकतर सॉईल पोल्युशन करतं, की जर तुम्ही त्यांना जाळलात तर ते एअर पोल्युशन करतं, जर ते पाण्यामध्ये फेकून दिलात तर ते वॉटर पोल्युशन करतं. का, तर हे ॲब्सोल्यूट कम्प्युटर काय होतात, प्रॉपरली डिस्पोज करू शकत नाही. आणि हे तुम्ही कंटिन्यू ठेवू पण शकत नाही, कारण तुम्हाला समजलं की या सिस्टममध्ये प्रॉब्लेम आहे, काही ना काहीतरी बग्स आहेत. मग तुम्ही काय करता, त्या बग्स सॉफ्टवेअर थ्रू अपग्रेड करायचा प्रयत्न करता, पण तो जो सिस्टम असते ती अपग्रेडला सपोर्टच करत नसते. मग तुम्ही काय करता, ती सिस्टम फेकून देता. फेकून दिल्यानं काय होतं, किंवा डिस्पोज प्रॉपरली होत नाही ती, मग अशा वेळेस काय होतं, पोल्युशन क्रिएट होतं. ओके, टू अवॉइड, आता त्याने काय दिले बघा नंतर, दीज, हां ते पोल्युशन क्रिएट करतं. त्याच्यानंतर थर्ड, डिझाईन सॉफ्टवेअर रिक्वायर्स ट्रेनिंग टू पीपल अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ ट्रेनिंग मटेरियल इन टर्म्स ऑफ हार्ड कॉपीज विच इन्क्रीज सॉफ्टवेअर कार्बन फुटप्रिंट. काय केलं जातं, ज्यावेळेस तुम्ही डिझाईन करता सॉफ्टवेअरचे कोणते त्यावेळेस काय करता, पेपरचा यूज केला जातो. ओके, किंवा तुम्ही प्रिंटिंग मशीनचा यूज करता. ओके, मग अशा वेळेस काय केलं, तुझं कागदाचा जास्त वापर केला जातो का पेपरचा जास्त यूज होतो. ओके, म्हणजे कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय, झेरॉक्स तुम्ही काढता त्याच्या वेगळ्या कॉपीज बनवता, हार्ड कॉपीज बनवता. ओके, म्हणजे काय, याच्यासाठी पेपर रिक्वायर्ड असतो. ओके, मग काय करतं, पेपर रिक्वायर्ड असल्यामुळे काय असतं, ह्याचा एक इम्पॅक्ट काय असतो, एन्व्हायरमेंटवर पडतो. आणि जितकं डिझाईन कॉपीज तुम्ही दुसऱ्याला समजवायचं म्हटलं हे डिझाईन असं आहे तसं आहे,
तुम्ही काय करता, त्या डिझाईनच्या हार्ड कॉपीज काढता. त्याच्यामुळे काय होतं, पेपरचा यूज जास्त केला जातो. ओके, पेपर म्हणजेच काय, झेरॉक्सचा तुमचे जे कार्बनचे फुटप्रिंट आहेत त्याचा यूज जास्त केला जातो. ओके, टू अवॉइड दिस सस्टेनेबिलिटी इज इंटिग्रेटेड इन एव्हरी स्टेज ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट. ओके, तुम्हाला जर ही जे यूज आहे, पेपरचा यूज असेल किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली तुम्हाला डिझाईन बनवायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, जर तुम्हाला सॉफ्टवेअर प्रॉपर डेव्हलप करायचं आहे तर जो डेव्हलप करणारा तुम्ही सॉफ्टवेअर आहे तो सॉफ्टवेअर सस्टेनेबल असला पाहिजे, म्हणजेच काय, एन्व्हायरमेंट फ्रेंडली असला पाहिजे. ओके, thus sustainable software development is a process of developing sustainable software so that it has minimal impact on environment to maintain efficient eco balance. ओके, तुम्ही जर इको फ्रेंडली सॉफ्टवेअर जर बनवलात, त्याचं कसं असेल, त्या सॉफ्टवेअरला तुम्ही सस्टेनेबल सॉफ्टवेअर असं बोलू शकता. ओके, हेच त्यांनी या पॉईंटमध्ये सांगितलंय सस्टेनेबल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंट्रोडक्शनमध्ये. ओके, त्याच्यातला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे करंट प्रॅक्टिसेस कोणते कोणते आहेत, म्हणजे करंट ट्रेंड कोणता कोणता चालू आहे. करंटली सॉफ्टवेअर सस्टेनेबिलिटी फोकसेस ऑन मेंटेनन्स ऑफ legacy systems and they do not focus on environmental, economic and social aspects of software sustainability. ओके, आत्ताचे जे सॉफ्टवेअर किंवा जे सॉफ्टवेअर जे बनवतात, आत्ता जे सॉफ्टवेअर डेव्हलपर्स आहेत ते काय करतात, मोस्टली सॉफ्टवेअरचा मेंटेनन्स कसा कमी करता येईल याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जातं. पण त्याचा इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट काय होईल, त्याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट काय असेल, त्याचा सोशल इम्पॅक्ट काय असेल याच्यावर कमीत कमी फोकस केला जातो. ओके, ही करंट सिच्युएशन दिली त्यांनी सॉफ्टवेअर सस्टेनेबिलिटीमधली. ओके, नेक्स्ट पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितले बघा, वन ऑफ द प्रॅक्टिस इज एन्व्हायरमेंटल अकाउंटिंग इन विच सॉफ्टवेअर प्रोजेक्ट टीम कीप ट्रॅक ऑफ रिसोर्सेस used in project to assess their environmental impact. म्हणजे का, मोस्ट ऑफ जे एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहेत किंवा एन्व्हायरमेंटल जे इम्पॅक्ट्स आहेत ते काउंट करण्यासाठी काय केलं जातं, त्याचं असेसमेंट केलं जातं. ते एका स्पेसिफिक ट्रॅकवर चालवले जातात, तर स्पेसिफिक ट्रॅकवर त्याचं टेस्टिंग केलं जातं, जे यूज प्रोजेक्ट आहेत त्यांचं किंवा यूज डिव्हाइस आहेत त्यांचं, आणि त्याला काय केलं जातं, असिस्ट केलं जातं किंवा असेसमेंटमध्ये त्याला कन्सिडर केलं जातं, जेणेकरून त्याची इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट तुम्हाला ओळखता येतील. ओके, नेक्स्ट पॉईंटमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, अदर प्रॅक्टिसेस इज टू एस्टिमेट रिसोर्सेस युज्ड बाय टीम मेंबर्स सच ॲज पेपर, ट्रॅव्हल, मीटिंग अँड कॉन्फरन्सेस. ओके, आता एस्टिमेट रिसोर्सेस कोणते कोणते तुम्ही यूज केल्यात. ओके, ते तुमचे काय असतात, जे टीम मेंबर्स असतात ते मीटिंग करून, कॉन्फरन्स करून किंवा पेपर थ्रू काय करतात, एस्टिमेट करण्याचं काम करतात. ओके, दिस एस्टिमेटेड इम्पॅक्ट is then converted to cash amount and reinvested in environmental projects. ओके, आता हे जे एस्टिमेटेड कॉस्ट असतं त्यांचं, ज्याच्यामध्ये त्यांनी एन्व्हायरमेंट फ्रेंडली सिस्टम किंवा सॉफ्टवेअर बनवलं नव्हतं, अशाचं सॉफ्टवेअरचे जे एस्टिमेटेड कॉस्ट असतं ते कम्प्लीट कॉस्ट किंवा तो कम्प्लीट पैसा कशासाठी यूज केला जातो, एन्व्हायरमेंट फ्रेंडली सिस्टम किंवा सॉफ्टवेअर डिझाईन करण्यासाठी किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रोजेक्ट्स डिझाईन करण्यासाठी यूज केला जातो. ओके, सो सम इंडस्ट्रीज proposed a green soft model which includes cradle to grave product life cycle model for software. ओके, काय काय जे इंडस्ट्रीज असतात त्या ग्रीन सॉफ्ट नावाचं जे मॉडेल आहे ते मोस्ट ऑफ टाइम यूज करतात, तर एन्व्हायरमेंट फ्रेंडली प्रॉडक्ट किंवा जसं सस्टेनेबल सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे हे घडून आणण्यासाठी किंवा सस्टेनेबल सॉफ्टवेअर बनवण्यासाठी. ओके, ग्रीन सॉफ्ट मॉडेलमध्ये काय काय येतं ते त्यांनी मेन्शन केलं आहे. तर लाईफ सायकलचे जे सॉफ्ट प्रॉडक्ट्स असतात ते त्यांनी मेन्शन केलेत. ते कोणते कोणते आहेत, डेव्हलपमेंट, युसेजेस अँड एंड ऑफ लाईफ. ओके, त्याच्यानंतर सस्टेनेबिलिटी क्रायटेरिया कोणता कोणता असतो ते त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर तुमची प्रोसिजर कोणती आहे, त्या प्रोसिजरचं मॉडेल काय आहेत ते घेतो. त्याच्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट कोणते कोणते आहेत, प्रोजेक्ट इफिशियन्सी काय असेल हा पॉईंट त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट असेल, तुमचं परचेस असेल, अकाउंटेबिलिटी असेल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जो पार्ट असतो तो त्याच्यामध्ये येतो. त्याच्यानंतर रिकमेंडेशन्स अँड टूल्स
किंवा टेक्निकल जे ॲस्पेक्ट असतात त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर डेव्हलपर्स कोणकोणते आहेत, युजर्स कोणते कोणते आहेत, हा जो पॉईंट आहे हे पण त्याच्यामध्ये येतं. तुम्ही ज्यावेळेस ग्रीन सॉफ्टवेअर मॉडेल तुम्हाला विचारतील किंवा आता ॲक्च्युअलमध्ये हाच क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल, व्हॉट आर द करंट बेस्ट प्रॅक्टिसेस टू मेंटेन सॉफ्टवेअर सस्टेनेबिलिटी. मग तुम्हाला ग्रीन सॉफ्टवेअर मॉडेल असं काढून दाखवायचं आहे तिथे किंवा ड्रॉ करून दाखवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सर्व्हिस लाईफ सायकल अशी डायग्राम ड्रॉ करायची आहे. ओके. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, लाईफ सायकल ऑफ सॉफ्टवेअर प्रोडक्ट म्हणजे काय असतं ते एक्सप्लेन करायचं आहे. म्हणजे तुमची लाईफ सायकल आहे, तुम्हाला मी सांगितलं अगोदर लाईफ सायकल काय असते, ती लाईफ सायकल तुम्हाला ते ड्रॉ करून दाखवायचं आहे, की थेरॉटिकल पार्ट त्याच्यातलं द्यायचं आहे. सस्टेनेबिलिटी क्रायटेरिया किंवा सस्टेनेबिलिटी किंवा मॅट्रिसेस कोणते असतात ते तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. डेव्हलपमेंट कशी केली जाते, त्याचा यूज कसा केला जातो आणि शेवटीला ती आउट ऑफ फेज कशी जाते ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर त्याचा ॲबस्ट्रॅक्ट म्हणजे थोडक्यात समरी लिहायची आहे त्याची. त्याच्यानंतर प्रोसिजर काय असते ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. कुठलाही सॉफ्टवेअर डेव्हलप करताना प्रोसिजर काय असते, तुम्ही रिक्वायरमेंट कलेक्ट करता, त्याच्यानंतर डिझाईन करता, त्याच्यानंतर इम्प्लिमेंट करता, त्याच्यानंतर पुन्हा टेस्टिंग केलं जातं. ओके. त्याच्यानंतर डिप्लॉयमेंट केलं जातं. या फेजेस तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. मग डेव्हलपर कोण कोण असतात ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अकाउंटेबिलिटी कशी असते ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. तुम्ही कोणते कोणते टूल्स म्हणजे कोणते कोणते सॉफ्टवेअर यूज करता त्यासाठी ते यूज करायचं किंवा ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही डेव्हलपर्स कोणाला म्हणता, युजर्स कोणाला म्हणता किंवा परचेसर्स कोणाला म्हणता, कस्टमर्स कोणाला म्हणता, हे तुम्हाला त्या मॉडेलमध्ये डिनोट करायचं किंवा दाखवून द्यायचं आहे. ओके. तर हा सगळा जो पार्ट आहे ते तुम्हाला दाखवायचा आहे किंवा तुम्हाला समजून घ्यायचं आहे ग्रीन सॉफ्ट मॉडेलमध्ये किंवा ग्रीन सॉफ्टवेअर मॉडेलमध्ये. ओके. बाकीचा जो नेक्स्ट पार्ट आहे आपला तो सस्टेनेबल सॉफ्टवेअर काय असतं किंवा इंडस्ट्री स्टँडर्ड्स कोणते कोणते आहेत, रेग्युलेटरी बॉडीज कोणत्या कोणत्या आहेत, सोशल मुवमेंट्स कोणते कोणते आहेत, हा जो नेक्स्ट पार्ट आहे आपण तो नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. ठीक आहे. थँक्यू.